नमस्कार, क्रांती न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 2026 पश्चिम महाराष्ट्रामध्ये राजकीय घडामोडींना नाट्यमय कलाटणी देणारी ठरणार का? आत्ताच आलेल्या माहितीनुसार भाजपाचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी शंभूराज देसाई सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री यांची भेट घेतली आहे आणि दोघेही एकाच गाडीतून सांगलीकडे रवाना झाले आहेत। तर एकीकडे सांगली जिल्ह्यातील मातब्बर नेते, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि आटपाडी तालुक्यातील एक मोठं नाव एकनाथ शिंदे गटाचे प्रबळ दावेदार तानाजी पाटील यांनी अपक्ष अर्ज भरलेला आहे। मिळालेल्या माहितीनुसार शंभूराज देसाई यांच्या बैठकीनंतर ते आज अर्ज माघारी घेणार का? भाजप नेमकं राजकीय गणित कसं जुळवणार? एकीकडे अनपेक्षितपणे महाविकास आघाडीकडून अभयसिंह जगताप यांचा अर्ज वैध ठरला आहे। पाठीमागील राजकीय पार्श्वभूमी पाहता अभयसिंह जगताप यांच्याकडे कोणतंही संविधानिक पद नसताना त्यांनी आपली प्रबळ दावेदारी दाखवलेली आहे। राजकारणामध्ये जरी तो नौका चेहरा दिसत असला तरी एक उभरतं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। त्यांचं संघटन कौशल्य आणि आतापर्यंत झालेल्या लढतीमध्ये त्यांनी दाखवलेली चुणूक ही वाखाणण्याजोगी आहे। कदाचित यासाठीच महाविकास आघाडीचा ते चेहरा ठरलेले आहेत। तर दुसरीकडेच मान खटावच्या राजकारणात एक राजकीय वादळ निर्माण झालं आहे। मी शांत आहे, संत नाही या नावाचं वाक्य सगळ्या स्टेटसला फिरत आहे। शेखर गोरे यांच्यावर झालेल्या अन्यायासाठी हे वाक्य सगळीकडे ट्रोल होताना दिसत आहे। येणाऱ्या 9 तारखेला ते आपली काय भूमिका जाहीर करणार हेही बघण्याचं ठरेल, कारण विधानसभेची निवडणूक, मसवड नगरपालिकेची निवडणूक आणि त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीकडून त्यांना दिलेला शब्द आणि त्याच्यानंतर फिरवलेला शब्द या गोष्टींची शेखर गोरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू आहे आणि ती अस्वस्थता देखील आहे। नेमकी शेखर गोरे आपली भूमिका काय घेणार? मानखटावच्या राजकारणात किंग मेकरची भूमिका वठवणारे शेखर गोरे आपलं मत कुणाच्या पारड्यात टाकणार की पुन्हा भाजपच्या साथीला जाणार? महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे ते सख्खे बंधू आहेत। गेल्या 14 वर्षापासून शेखर गोरे सक्रिय राजकारणात असताना सुद्धा त्यांना संघर्ष करावा लागतोय ही खेदाची गोष्ट आहे। ही सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही वादळी ठरणार हे नक्की। या निवडणुकीची होणारी ही लढत आता स्पष्ट दिसत आहे। धैर्यशील कदम विरुद्ध अभयसिंह जगताप अशी सरळ लढत होण्याची चिन्ह आहेत। मतांची बेरीज, गोळाबेरीज करण्यासाठी दोन्ही पक्ष सरसावलेले आहेत। 100% घोडेबाजार मोठ्या प्रमाणात होईलच, त्यात शंका नाही। परंतु पुन्हा एकदा भाजप आपला या निवडणुकीमध्ये वरचष्मा दाखवणार का? शेखर गोरे आपली भूमिका स्पष्ट करणार का आणि आपलं मत कुणाच्या पारड्यामध्ये टाकणार हे येणारा काळ ठरवेल। मात्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही वादळी ठरणार हे नक्की।